हॅलो हाय नमस्कार. तर सुषमाच कुकिंगमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर मी इथे छान असं फुल फॅटवालं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, म्हशीचं दूध. आणि ते थंड तापवलेलं वगैरे नाही, तर मी असं थंड असं पिशवीतलं दूध घेतलेलं आहे आणि आपण कढईमध्ये घातलं आहे आणि गरम करून घेत आहे. तर त्यामध्ये मी अर्धी वाटी असं दूध काढून घेतलेलं आहे, थोडंसं गरम झाल्यावरनं, कोमट झाल्यावरनं. आणि बाकीचं दूध जे आहे ते छान असं गरम करून घेते. तर सर्व बाजूनी असं मी छान असं मिक्स करून घेते दूध. आपलं दुधाची साय वगैरे आली ना, तर ते त्यामध्येच घालते. तर इथं मी कस्टर्ड पावडर घेतली आहे बघा, व्हॅनिला फ्लेवरची आहे. तर मी आपल्याला हे कस्टर्ड पावडरमध्ये आपल्याला छान असं, इथं मी दूध घेतलेलं होतं ना, ते गरम करून घेतलेलं, तर ते कस्टर्ड पावडरमध्ये घालून घेतले आणि छान असं मिक्स करून घेते, जेणेकरून याच्या गाठी वगैरे होणार नाहीत बघा. छान असं मिक्स करून घ्यायचे मिश्रण आपल्याला. आणि हे गरम दूध आहे ना, तर या जरा थोडंसं आणखीन तापू द्यायचं, छान थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं. आणि मग त्यामध्ये आपल्याला दुधामध्ये ओतून घ्यायचे ते कस्टर्ड पावडर मिक्स केलेले. तर बघा छान असं आपलं दूध गरम होतं आहे, तर थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं दुधाला. आपल्या दूध तापलं ना, थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे. तर मी आता आपलं दूध छान तापलेलं आहे, तर त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर जे मिश्रण आहे ते थोडं एक हाताने ओतून घेते आणि एक हाताने छान असं मिक्स करून घेते बघा, चमच्याच्या साहाय्याने. तर आपले असं मिक्स करून घेतलं ना, तर हे आपलं जे आपण व्हॅनिला फ्लेवरचे पावडर घातलेली आहे ना, तर ते चिटकणार वगैरे नाही कढईला आपल्या तळाशी. तर बघा छान असं मिक्स करून घेते आणि थिकनेस खूप छान येतो. हे व्हॅनिला फ्लेवरची आपण जर हे पावडर ओतली ना दुधामध्ये, तर छान थिकनेस येतो आहे. तर बघू शकताय तुम्ही. आणि आपल्या दुधाला छान असा कलर पण आलेला आहे. तरी आपण आता छान असं कस्टर्ड मिल्कशेक बनवणार आहोत. तर बघा छान असं थिकनेस आलेलं आहे आपल्या दुधाला. आणि गॅसची फ्लेम आहे ना, ती आपल्याला लो करून घ्यायची आहे, फुल करायची नाही आहे. कारण आपलं दूध वगैरे आहे ना, ते करपण्याची वगैरे शक्यता असते. तर आपल्याला कायम गॅसच्या जवळ बसायचे. गॅसपासून जर लांब जाणार असेल ना, आपण दुसरं काम वगैरे करणार असेल ना, तर आपल्याला गॅसची फ्लेम पूर्ण लो करायला लागेल. तर बघा छान असं आपलं मिक्स होतं आहे मिश्रण. तर बघा, आणि सारखं एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे मिश्रण, सारखं ढवळायचे ते चमच्याच्या साहाय्याने, म्हणजे चिटकणार वगैरे नाही आपलं हे मिश्रण आहे ते. तर यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे बघा. तर मी एक कपभर अशी साखर घालून घेतलेली आहे. तर मिल्कशेक आपला गोड वगैरे गोड पाहिजे त्याच्यासाठी मी घालून घेतलेले आहे. तुम्हाला जर आणखीन गोड पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन जास्त साखर घालू शकता. मला मीडियम पाहिजे, जास्त गोडही नको जास्त सफकही नको, त्याच्यामुळे मी साखर तेवढी घालून घेतलेली आहे बघा. तर छान असं आपलं मिल्कशेक घट्टसरपणा येते आपल्या मिल्कशेकला. तर बघू शकताय तुम्ही, खूप छान मिल्कशेक लागतं. तर तुम्ही घरगुती साहित्यामध्ये आपण बनवू शकतो. तर मी इथं बघा वेलची पावडर घेतलेली आहे 1 चमचा. तर त्यानं चवही छान लागते आपल्या ह्याला मिल्कशेकला आणि वास पण छान येतो मिल्कशेकचा. त्याच्यामुळं मी विलायची पावडर घालून घेतली बघा. आणि परत ते एकदा मिक्स करून घेते. आणि दुधावरची आपल्या साय वगैरे असते ना, तर ते कडला ते येते ना कढईच्या, तर ते आपल्याला मध्ये घालून घ्यायची आहे मिश्रणामध्ये, कारण त्याच्यामुळं आपल्या मिल्कशेकला छान अशी चव येते बघा. तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे आपलं मिल्कशेकचं मिश्रण. तर हे मिश्रण थंड करून घ्यायचं, मी गॅस बंद केलेला आहे. तर बघा या पातेल्यामध्ये मी काढून घेतलं आहे मिश्रण आपलं. तर हे आपल्याला फ्रीजरला लावायचे आहे 2 ते 3 तासासाठी, थंड करून घ्यायचे. थंड झाल्यावर छान मजा येते. तर बघा आपलं मिल्कशेक छान तयार झालं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा.